नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्याचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता चाललोय आपला सोनालिका घेऊन. आपला नाही म्हणजे आपण चाललोय सोनालिका घेऊन आता शिवर बांगल्याला, कारण आपल्याला आता ट्रॅक्टर नेऊन द्यायचा त्यांना. आपल्या नांगरटी करायची होती, नांगर जोडून पाहिजे होते आपण, पण बाद झाली अशी तर नेमकी नांगरच लागणार नाही, त्याच्यामुळं नांगर पण निघाले ज्याचे त्याचे. आता चाललंय आपण शिवर बांगल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नेऊन घालण्यासाठी. मला काही राहिलं नाही. तर मित्रांनो, आपण आलोय आता, चाललोय वैपूरला, अर्ध्या रस्त्यात आलोय आता. गचका गचका सोनालिका गचका. आता जो वैजापूर करमांडी गाडी सोनालिका चालला म्हणून. तर मित्रांनो, आपल्या समोर सोरी ट्रॅक्टर ते चालले. आता आपण वाईपूर मध्ये आलोय आणि थोड्याच मिनिटात रोटेगाव. तर मित्रांनो, आपण आता रोटेगावच्या रेवली पुलावर आलोय. असं काय करू राहिला, लावता का? तर मित्रांनो, आपण आता खंडाळ्याच्या जवळ आलोय. मग शिवर बंगला खंडाळी पण काही लांब नाही, जवळच आहे. आता इथून पुढं घाटांची सुरू होईन आता, म्हणजे चढ उतार आणखी थोडेफार डोंगरी ते पोहू शकतो. डोंगर आहेच. पप्पा काय मी थोडसे राहिले बोलून येऊ राहिले काय मी बघून, पण एक रस्ता आहे, पण ते रस्ता लय खराब, त्याच्यामुळे आपण बोलून राहिलो. डायरेक्ट डांबरी, वैजापूर, रोटेगाव, खंडाळा आणि शिवर बांगला. ब्रेकर तर मित्र, खंडाळ्याचा नजारा पाहू शकता कसा आहे. चौकडा डोंगर, हा काय भारी वातावरण आहे. पावसाळ्यात लय भारी वाटतं, आता तरी वाळलं. कोणता ट्रॅक्टर घ्या पुढं. आपला पुढं स्वराज होता, स्वराज. चला जो आता टपकन पुढं लय भारी भारी नजारे. बाबू, हे घाट आहे का काय? जवाना लय मोठे घाटे नाही, पण छोटे आहे. पण घाट मग पहिल्यांदा ट्रॅक्टर चालू राहिलं ना. आता खाली उतरू राहिलो आपण, छोट्या मी चढ डबल खालीवर हे चालू नाही. तो पण एक तुम्हाला रस्ता दिसतो ना, आपल्या चढायचंय. दिसला असता का नाही दिसला, तिथं काय मला नेहमी
कारण आपण त्याचं ट्रॅक्टर चालवायवर ध्यान नाही आपलं. तर मित्रांनो आपण एका सावलीत थांबलोय झाडाच्या आणि आपल्याला पाणी प्यायचंय. पाणी 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 सापडलं पण गरम नसावं. ट्रॅक्टर जसा घरून चालू करेले तर आता शिकवला गेला त्याच्यामुळे पाणी लय तापलं असन. पाणी लय तापलं असन. आता पेंडे फळ काय इथून शिवर बांगल्यामधून पेंडे फळ 4-5 किलोमीटर मध्ये आहे. त्याच्यामुळं शिवर बांगला यायला आलं जवळच आपला 10 किलोमीटर अंतरावर शिवर बांगला आहे. त्याच्या पुढे पेंडेफळ. ट्रॅक्टर काय आपल्याला भेटणार नाही चालवायला. शेवटची भेट ट्रॅक्टरचा सांग नाही. चौकडं डोंगरे डांगराई चौकडच वाळला आता. चला मिळू आपण आता लवकरात लवकर पुढं. चला पाणी बिणी पिऊन घेतो. चौथा टाकून द्यायला काय गेरो काढा टाकायला जीवर येतो. हर हर महादेव. आता आपण शिवर बांगल्यामध्ये आलोय. अजून पेंडाफळला जायचंय. म्हणजे पेंडाफळ 5 किलोमीटर राहिला. म्हणजे आता 3 वाजले. 3:30 वाजले पोचलं पाहिजे. टाइम नाही लागायचा एवढा पण पो आता कंप्लीट 3 वाजले. किती मिनिटात पोचतो आपण ते. रस्त्याला करावे त्याच्यामुळं काय हळूहळू. तर आपण आता पेंडेफळच्या जवळ आलोय. पेंडेफळ इथून 2-1 किलोमीटर राहिलं. हे बॅगी पाहू राहिले तुम्ही. या बॅगी कुठची भरेल राहत्या 2000 रुपये काय असे एक बॅग देत राहते की ते. पण आपल्या काही जरूरत नाही. या सरात कोल्ली कुठे आणत्या वजन बिजन करत्या भरी त्या. हे पेंडेफळ आलंय. आता एवढं रस्ता जातो पुढं. मागल्या वेळेमध्ये आपण शिवर बांगल्यावर ट्रॅक्टर निघलो होतो ना तिथूनच गेलो होतो सरळ पुढं. आता आपल्याला इकडं जायचं. पेंडेफळ 2 किलोमीटर आहे पुढं पेंडेफळी. तर आपण त्यांच्या घराजवळ आलोय. हनुमान मंदिर. जय हनुमान. आता थोडंसं लांब राहिले आहेत घर त्यांचं. आणि पप्पा पण आले. पप्पा शॉर्टकट मार्गे आले होते. आपण डायरेक्ट हायवेने आलो होतो. त्याच्यामुळं टाइम झाला आपल्याला. पप्पा लवकर आले. पप्पा अचानक आले पाठीमागून म्हणलं